तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि महायुतीचे सगळ्याच प्रमुखांनी, नेते मंडळी आणि माझ्या सर्व ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी सर्वांनी सेवा करण्याची संधी दिली। निश्चित प्रकारे या सर्वांचे मी आभार मानतो। आत्ताच मी आलेलो आणि पहिल्यांदाच ह्या खुर्चीवरती आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं बसलेलो आहे। आता आज हा पदभार मी कृषी विभागाचा स्वीकारतोय। मी निश्चित प्रकारे एक शेतकरी म्हणून हा पदभार स्वीकारताना मला अत्यंत अभिमान आणि जबाबदारीची जाणीव पण या निमित्तानं होत आहे। मी एक शेतकरी पुत्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या मला माहीत असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये या विभागाच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांना कशी मदत करता येईल, कसं सहकार्य करता येईल, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे, कुठले हिताचे आहेत, याचा मी निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वांच्या सहकार्यामुळे प्रयत्न भविष्य काळामध्ये करील ही खात्री, ग्वाही मी आपल्या माध्यमातून मी देतो। आणि शेवटी मी जरी राज्याचा कृषी मंत्री असलो, शेवटी मी माझ्या सहकाऱ्यांना, प्रशासनातील अधिकाऱ्यांना आणि प्रसार माध्यमांनी विनंती करतो की आपणही मला या कामी सर्वांनी सहकार्य करावं। शेवटी मौलिक आपण पण खूप दिवस यामध्ये आपल्याला पण खूप माहिती आहे, आमचे अधिकारी, आमचे प्रधान सचिव असतील, सगळीच मंडळी या बाबतीमध्ये आपण सर्वांनी निश्चित तुमच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा भविष्य काळामध्ये या विभागासाठी कसा होईल यासाठी माझा प्रयत्न राहील। आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व आपण सगळेजण या निमित्तानं उभं राहिला, आमचे सगळेच सहकारी आमचे शेतकरी बांधव उपस्थित राहील, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो। सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मागच्या कृषी मंत्र्यांनी जी काही विधानं केली ती सगळ्यांच्या समोर होते। मुख्यमंत्र्यांनी काही खास सूचना दिल्या, काही सल्ला दिला किंवा काही मी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री दादांची, एकनाथ शिंदे साहेब मला काल भेटले नाहीत, मी त्यांची पण भेट घेणार आहे। आणि शेवटी हे सर्व ज्येष्ठ नेते, ह्या सर्वांचा खूप कामाचा अनुभव आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी निश्चित प्रकारे त्यांनी काल मला एक सांगितलं की तुम्ही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल ती भूमिका तुम्ही निश्चित प्रकारे घ्या। आणि एक राज्याचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला जे काही सहकार्य लागेल तो देण्याचा प्रयत्न माझा राहील। सर, काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे, तुम्ही आतापर्यंत आढावा घेतला असेल, ते असे ठिकाण आहेत काय पावल्या दरम्यान तुम्ही म्हणूनच काय झालं, थोडी आपली जमली झालेली पत्रकार परिषद दुपारनंतर माझ्या ह्याच्यानंतर होती, पण आपण अगोदरच आला, कारण का दुपारनंतर आम्ही साहेब एकत्र त्याचा आढावा सगळ्या ह्याचा घेतोय। आता फक्त मी 4 घेण्यासाठी आलो, कॅबिनेट मिटिंगला आता प्री कॅबिनेट आता 11:30 वाजता आहे आणि त्यानंतर 12 वाजता मिटिंग झाल्यानंतर 2 वाजता मी संपूर्ण या विभागाचा आढावा घेणार आहे। पण त्या बाबतीमध्ये आपण निश्चित प्रकारे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांसाठी जे काही करणं गरजेचं आहे आणि जे केल्यामुळे शेतकऱ्याचं हित साधल यासाठी प्रयत्न माझा राहणार आहे। सर, हिंदी में जानना चाहिए कि आज आप कृषि मंत्री का पदभार ले रहे हैं, जिस परिस्थितियों में आपको मिला है, आप किस तरीके से इस विभाग को आगे लेकर जाएंगे? आगे तो आपको मालूम है कि मैं भी किसान पुत्र हूँ और किसानों को क्या समस्या है, किसानों को क्या करना चाहिए, आगे इससे में क्या करना चाहिए, इसके लिए मेरा प्रयत्न रहेगा कि किसानों को अच्छे से अच्छी योजनाएं लाके किसानों को अच्छा, जो किसान खेती में जो उत्पादन लेते उसे अच्छा कैसा उत्पन्न मिलेगा और उसके चेहरे पे कैसी खुशी रहेगी, ये मेरा आगे का ही रहेगा। विभागासमोर कोणती पहिली 3 आव्हानं आहेत असं वाटतं आणि त्याची प्रायोरिटी काय असेल? आता आव्हानं मी म्हणूनच म्हटलं की आव्हानं मी आता आढावा दुपारनंतर घेणार आहे। आव्हानं तर खूप आहेत। शेवटी शेतकरी आहे, शेतकरी जो आपल्या शेतामध्ये जो पीक तो घेतो, ते पिकाला एक उत्तम त्याला जे चांगलं उत्पादन घेतो त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे। किंवा शेवटी गोडाऊन साठवणुकीची पण अनेक समस्या आहे। खरं तर साठवणूक त्याला जर गोडाऊनच्या किंवा बाकी जरी असल्या त्याचा निश्चित त्याला फायदा हा होणार आहे, परंतु अडचणी खूप आहेत। परंतु जरी अडचणी असतात त्यातनं कसा मार्ग काढता येईल आणि शेतकऱ्याला कसं पुढं त्या शेतकऱ्याचं
जे आपण म्हणतो त्याला कसं चांगल्या शेतीमध्ये त्याला चांगलं उत्पादन घेऊन चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा प्रयत्न आपला भविष्यामध्ये राहणार आहे. तुम्हाला जे पद्धतीने कृषी मंत्रालय क्रीडा मंत्रालयातनं मिळालं तर विद्यमान तत्कालीन कृषी मंत्री होते त्यांच्यावर फार मोठी टीका झाली आणि त्यानंतर ही खातं फार मोठ्या प्रमाणामध्ये वाईट स्तरावर टीका झाल्यामुळे बदनाम पण झाली. त्या स्वरूपामध्ये आता तुम्हाला सगळ्यात मोठं पुढचं आव्हान देखील त्याच्या स्वरूपाचं आहे का की आव्हानं तर 100% आहेत. शेवटी आव्हानाला सामोरं तर गेलंच पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला मागे सांगितल्यामुळे शेतकरी माझा कुठल्या निर्णयामुळे माझा शेतकरी सुखी होईल किंवा सुखी राहील यासाठी प्रयत्न माझा भविष्यामध्ये राहणार आहे. आणि या बाबतीमध्ये अधिकची माहिती किंवा अधिक दुपारनंतर मी साहेब पण आलेले दस्तूर साहेब इथं दुपारनंतर संपूर्ण माहिती घेऊन निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांच्या समोर नंतर भविष्यामध्ये येणाऱ्या आठवड्या वगैरे 2 आठवड्यात मी आपल्याशी बोलील. पण माहिती अगोदर सगळी संपूर्ण घेतो आणि आव्हानं आहेत किंवा आता का मागचं काढण्यापेक्षा आपण पुढं काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर निश्चित प्रकारे आपण या देशाला शेवटी हा देश शेतीप्रधान देश आहे. शेवटी आपल्या शेतीला निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला येणारे दिवस हे चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न राहील. तुम्हाला अजितदादांच्या खास निकटवर्ती म्हणून परत एक महत्वाची जबाबदारी अशा पुढच्या टाईममध्ये दिलेली आहे. दादांचा विश्वास कशा पद्धतीने म्हणजे पूर्ण करावा. आता दादांचा तर विश्वास माझ्यावरती आहेच. त्यामुळे अजूनही चांगलं कसं काम करता येईल चांगल्यातलं चांगलं कसं शेतकऱ्याचं हित साधता येईल तो साधण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करेल. आणि आता सही करू आता. तर ते 14 प्रशासकीय अधिकारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी MPSC कडून निवड झालेली आहे. आपण पोस्टिंग देतो सर खात्यात रुजू होत आहे सर असं मान्यतेनंतर. बघा पहिला निर्णय सांगा साहेब. 14